हॅलो नमस्कार, मी गजानन भोसके. राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आत्ता एकदमच फार जवळ आलेली आहे, त्यातही शेवटचा हा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा एक पेपर आहे. त्याच्यामुळे बरंच टेन्शन, प्रेशर, निगेटिव्हिटी किंवा अभ्यास करूनही कॉन्फिडन्स नाही आहे, अशा सगळ्या या अस्थिर वातावरणामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये हा व्हिडिओ घेऊन येण्याचे कारण असं आहे, तुम्हाला जरा थोडं रिलॅक्स करतो, थोडं पॉझिटिव्ह करतो. ते पण उगाच हवेत गप्पा मारून नाही की फार जास्त पॉझिटिव्हिटी ठेवा, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी असला काही प्रकार नाही. मी आज क्लिअर तुमच्यासमोर एक काय म्हणतो, आत्तापर्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये असा व्हिडिओ कधी ऐकला नसेल, बघितला नसेल तसा घेऊन येतो आहे. ते पण आयोगाचे प्रश्न समोर ठेवून, कुठेही आयोगाला बाजूला ठेवलं नाही. आणि मी म्हणतो आहे म्हणून असं करा, हे केलं पाहिजे, हे लास्टला करा किंवा हे करू नका, कुठलाही प्रकार माझा ऐकण्यापेक्षा आयोगाला समोर ठेवलेलं आहे. ते पण 2 पेपर आयोगाचे रिसेंट जे आत्ता झालेले, म्हणजे 2024 आता नाहीच आहे, पण 23 आणि 22 हे 2 पेपर 105 क्वेश्चन जे असतात आपल्याला 150 पैकी पेपर 4मध्ये. सायन्स टेकचा इथं अजिबात काही संबंध नाही आहे, त्याबाबत मी कुठलीही काही गोष्ट स्ट्रॅटेजी सांगणार नाही. पूर्ण इकॉनॉमिक्स 105 मार्काला, त्यात ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स पण आलं. सो त्याला लास्ट स्ट्रॅटेजी म्हणा किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये जर तुम्ही असं म्हणलं असाल की सर 1 किंवा 2 दिवस मी इकॉनॉमिक्सला दिलेत किंवा काही तास इकॉनॉमिक्सला दिलेत, मला रिवाईज करायचं आहे, तर मी काय केलं पाहिजे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमधून नक्की मिळेल. म्हणजे आता इथून पुढं खूप जास्त मी काहीतरी सांगेल, तुम्ही बदल केला पाहिजे, सोर्स बदलले पाहिजे, असं या व्हिडिओमध्ये काहीच नाही आहे आणि ते करायचं पण नाही आहे. त्यामुळे विषय काय, तुम्ही जे आत्तापर्यंत केलं याबाबतच मला तुम्हाला कॉन्फिडन्स द्यायचा आहे. म्हणजे इनकेस आता बऱ्याच जणांनी असंही केलं असेल की सर आता मी इकॉनॉमिक्स डिक्लेअर केलं, मी करणारच नाही, तर त्यालासुद्धा हा व्हिडिओ कामाला येईल की बाबांनो तू जे केलं आहे का, तर ते बरोबर केलेलं आहे. म्हणजे जे बेसिक हे जे आपण म्हणतो आहे ना, तर ते आणि कुठल्याही काय म्हणतो आपण त्याला फेक मोटिवेशन, उगाच कॉन्फिडन्स देणं असला प्रकार नाही आहे. थोडं शेवटपर्यंत बघा, नक्की तुमच्या काय अर्धा 1 तास जो का आपला व्हिडिओ होईल, हा तुमच्या पेपर 4मध्ये स्कोर बूस्टिंग करण्यासाठी फार मदत करेल. परत असं नको वाटायला की अरे 1 तासाचा पार्ट होता, मी बघितला असता, तर फास्ट फॉरवर्डमध्ये बघा वाटलं तर. मानसिकता नसते आता शेवटच्या टप्प्यात काहीतरी नवीन घ्यायची. मुळात मी पहिल्यांदा डिक्लेअर करतो आहे, कुठेही सोर्स बदलायचा, अजून काहीतरी हे करायचं आहे, ते करायचं आहे, असं काहीही सांगणार नाही. जे तुम्ही केलेलं आहे त्याच्याबाबत फक्त आयोगाला काय अपेक्षित आहे, एक शेवटचा हात मारायचा असेल तर तुम्ही अजून काय करू शकता, असेच इनपुट्स याच्यामध्ये असतील. त्यामुळे डोंट वरी, काही प्रकार इथं वेगळा नसणार आहे आणि तो करायचाही नाही शेवटच्या टप्प्यामध्ये. चलो, सो लास्ट रिव्हिजन स्ट्रॅटेजी फॉर लास्ट ऑब्जेक्टिव्ह एक्झाम, इकॉनॉमिक्स GS4 ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न. आणि याच्याबाबतची जी PDF आहे जी तुम्हाला दाखवणार आहे, कारण प्रत्येक गोष्ट डिस्कस करायला एवढा वेळ नाही आहे. मी तुम्हाला 3-4 तास सांगू शकलो असतो, पण तेवढा वेळ तुम्हालाही नको हे करायला, तुम्ही सेल्फ स्टडीमध्ये वापरा. त्यामुळे याच्याबाबत मी जे काही इथं PDF दाखवलेली आहे ते फक्त डिस्कस करेल. ह्याची पूर्ण आपलं अर्थनीतीचं टेलिग्राम चॅनल आहे, सर्च करून बघा, अर्थनीती बाय गजानन भोसके, तिथे मिळून जाईल. मी ॲक्च्युली काय केलेलं आहे, पेपर 4 राज्यसेवेचा ह्याची क्वेश्चन कॅटेगरी केलेली आहे, इझी, मीडियम, हार्ड असे 3 ह्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि मग ह्याचनुसार आपल्याला ठरवायचं आहे की इनपुट आउटपुट रेशो किती आहे, किती मार्क्स घेणं पॉसिबल आहे, याबाबत मी कॅल्क्युलेशन मांडलेलं आहे इथं. नेक्स्ट बघा, इथं हे आयोगाचे प्रश्न. पेपर कुठला आहे, 2023चा GS4. हे अशा आयोगाचे प्रश्न घेतलेले आहेत सगळे तुमच्यासमोर. इथं झूम करून दाखवेल थोडंफार किंवा PDF मधून तुम्हाला जस्ट बघून आयोगाचे प्रश्न, वेगळे काही नाही, तुमच्याकडे ऑलरेडी असतील, तुम्ही याला बघितला असेल, खूप वेळा सॉल्व्ह केला असेल. फक्त एक कॅटेगरी केलेली आहे मी, ही तुम्हाला इथं दिलेली आहे. याच्यावर डिस्कस करण्याच्या अगोदर इथं माझं कॅल्क्युलेशन बघा. आपण बोलतो आहे GS4 बद्दल, ते पण पूर्ण GS4 नाही, इकॉनॉमिक्स, हे पण समजून घ्या. GS4 टोटल तुम्हाला कितीचं आहे, 150. या 150मध्ये पण 2 बायफर्गेशन आहेत तुम्हाला. एक म्हणजे 105 किंवा इथं सब्जेक्ट लिहू आपण, इकॉनॉमिक्स, आणि इथं सायन्स टेक. आता इकॉनॉमिक्समध्ये ॲग्रिकल्चर आणि कोर इकॉनॉमिक्स असं मिळून 105, म्हणजे इकडे किती आले, इकडे आले 45. हे सोडून द्या 2 मिनटासाठी. आता 105वर आता मी जे तुम्हाला सांगतो आहे नीट ऐकून घ्या. प्रॉब्लेम काय, आता तुमच्यापैकी बरेच जण जे कॉन्टॅक्टमध्ये आहात राज्यसेवा मेन्सला असणारे विद्यार्थी, तर थोडंफार टेन्शन येतं, सर पेपर 4ला आत्तापर्यंत सगळ्यात लोएस्ट स्कोर असलेला हा पेपर आहे, खूपच टफ आहे, अवघड आहे, आकडेवारी विचारली जाते. तर मुळात आपल्याला कुठल्या गोष्टी ॲक्च्युली करणं अपेक्षितच नाही आहेत, त्याच्या जर आपण मागे लागलो तर कॉन्फिडन्स डाऊन होणारच, भीती वाटणारच. पण आयोगालाही तशा गोष्टी अपेक्षित आहे का की तुम्ही ते केलं म्हणजेच मार्क येतील, अशा काही गोष्टी आहेत. इथं ह्या 105 पैकी मी क्वेश्चन पॅटर्न सांगतो तुम्हाला आयोगाचा कसा आहे. 3 कॅटेगरी, इझी, मीडियम आणि हार्ड. ह्याला आपण आउट ऑफ सोर्स म्हणू, हार्डवाल्या कॅटेगरीला आउट ऑफ सोर्स कॅटेगरी.
तुम्ही जर कुठलाही पेपर घेतला तर कुठलाही, त्याच्यामध्ये 105 पैकी लिटरली हा इझीवाला जो आहे तो 50 क्वेश्चन्स एवढा एरिया तुम्हाला इथं सापडतो. आय विल प्रूव्ह यू. PDF आवर्जून बघा. किती? 50 क्वेश्चन नॉट अ जोक. कितीपैकी? 105. जवळपास 50% हा एकदम इझीमध्ये. त्याच्यातही अजून कॅटेगरी करायची म्हणलं तर इझीमध्ये ही व्हेरी इझी लिटरली कंबाईन प्रीच्या लेवलचे क्वेश्चन आहेत. यू कांट इमॅजिन, किंवा तुम्ही विचार नाही करू शकत की सर खरंच हे राज्यसेवा मेन्सला होतं का. मग तुम्हीही बघितलं आहे. फक्त काय झालं माहिती आहे का, प्रेशर दडपणामुळे आपल्याला अशाच एरियाकडे लक्ष जातं आहे की मोठी मोठी आकडेवारी, जुनी आकडेवारी किंवा सर्वे किंवा अजून कुठला तरी मोठा सोर्स. हे 2 मिनटासाठी मी काय म्हणतो फक्त ऐका. त्याच्या मागे पळण्यापेक्षा आता ही कॅटेगरी जी आहे लिटरली कंबाईन प्रीच्याच लेवलचे साधे प्रश्नसुद्धा तुम्हाला आहेत. हे 50च्या आसपास आकडा आहे आणि त्याच्यात पण 40 तर शुअर शॉट सांगतो मी. इट्स अ व्हेरी इझी क्वेश्चन कॅटेगरी. एकदम सोपी. 40 क्वेश्चन 105 पैकी. आणि थोडे मग याच्यात गेलं हे व्हेरी इझीमध्ये 40 आणि ऑदरमध्ये आपण 10 टाकू. म्हणजे टोटल आकडा हा 50 लक्षात ठेवा. कुठं? इझी कॅटेगरीमध्ये. आता इकडे मीडियममध्ये हे मी प्रत्येक प्रश्नपत्रिका नीट बघून टिक करून हा आकडा काढलेला आहे. नेक्स्ट इथे येतो 30च्या आसपास. हा 50च्या आसपास, 30च्या आसपास. आता असं का बरं 50च्या आसपास? म्हणजे आता कुठला कोणाचा प्रश्न कमी जास्त होऊ शकतो, कोणाचा अभ्यास कमी जास्त असते, कोणाला हा सोपा वाटतो, कोणाला तो सोपा वाटेल, अवघड वाटेल, वॉटेवर. त्यामुळे इथं एक 3-4 प्रश्नांची थोडी गॅप मार्जिन असू शकते तुमच्या प्लस मायनस. इथं 50, इथं 30 मी नियर अबाउट पकडलेला आहे. इकडे आता हार्ड. ह्याच्यात मी 25 पकडले प्रश्न. 25 105 पैकी एकदम टफ, आउट ऑफ सोर्स, आपल्या वाचनाच्या पलीकडं. हे किती? 25 क्वेश्चन पकडले तुम्ही. एवढा मोठा आकडा. आता ह्याच्यातून ही कॅटेगरी गेल्यानंतर मला सांगा ज्या बेसिसवर आपण अभ्यास केलेला आहे ह्या इझी कॅटेगरीमध्ये किती प्रश्न यायला पाहिजे असं तुम्ही तिथं उत्तर मेन्शन करा. माझा सरळ प्रश्न आहे, तुम्ही जर पेपर देत असाल, राज्यसेवा मेन्स देत असाल तर आपली बऱ्यापैकी तयार झालेली असेल. आणि मग इझी कॅटेगरीमध्ये 50 प्रश्न जर आयोगाने विचारले त्यापैकी तुमची किती बरोबर यायला पाहिजे तुम्ही सांगा. आता मग तुम्हाला सर कोणी म्हणाल 35, कोणी म्हणाल 30. अरे हे इझी कॅटेगरीमध्ये आहे. ह्याच्यातले तसं बघायला गेलं तर तुमचा एकसुद्धा प्रश्न चुकता कामा नये. तरी आपण याच्यामध्ये इथं आकडा धरू 45 नियर अबाउट. चला तुम्हाला तरी 5चा बफर दिलाच मी, मार्जिन दिली, जी ॲक्च्युली खरंच गरजेची नाही. जर आपण साध्या प्रश्नात जर चुकत असाल तर मग इथंच कॉम्पिटिशनच्या बाहेर पडतो रे. नको ती आकडेवारी करून तुम्ही ट्रॅक्टरची संख्या किती आहे मोजताय. ठीक आहे, 2016-17ची तांदूळ गव्हाची उत्पादकता जर तयारी करत असाल, हे एवढाच इरिलिव्हंट म्हणून प्रचंड व्हास्ट असलेला डेटा जर तुम्ही करत असाल आणि साध्या गोष्टीला चुकत असाल तर मग त्या डेटाला अर्थच नाही की आउट ऑफ सोर्स काहीतरी वाचलं आहे सर, फार व्हास्ट सोर्समधून मी अभ्यास केला आहे. काय अर्थ? तो इथं 5 क्वेश्चन विनाकमी मागे पडला आहे. सो लक्षात घ्या. तरी मी 45 पकडले, हरकत नाही. नेक्स्ट मीडियम 30 क्वेश्चन आहेत. आता 30 पैकी तुमचे किती बरोबर यायला पाहिजेत? थोडी पुढची लेवल आयोगाची. आता तुम्ही परत इथं म्हणाल सर 15, 20 किंवा 25. आता इथं पण मी तुमचे 20च पकडतो. चला 20 क्वेश्चन 30 पैकी. इथं 10 तुमचे नाही आहेत मी असं कन्सिडर करलं. फार मोठा आकडा इथं तुम्हाला दिला परत बफरचा. कारण काय होतं, बऱ्याच जणांना असं वाटतं की सर पेपरमध्ये ॲक्च्युली होत नाही, ते होत नाही. पण मी सोडतोय ना मग तेच. तिथलचं प्रेशर, ती सिच्युएशन हँडल नाही करता येण्यामुळे काही उत्तरं चुकत आहेत. हरकत नाही, मी 10चा बफर दिला तुम्हाला इथं. इथं सांगा आता ह्याच्यामध्ये 25 पैकी इथं किमान 10 तरी घेतलेच पाहिजे ना. 15चा बफर दिला तुम्हाला मी. 15 प्रश्न न येता सोडवलेत. आता आपण अभ्यास केल्यावर काहीतरी लॉजिकवर पण सुटतं ना. अभ्यासाच्या बेसिसवर लॉजिक म्हणतो मी. इलिमिनेशन मेथड वापरू शकतो. प्रत्येक गोष्टीला इन्फॉर्मेशन पाहिजे, कंटेंटच माहिती पाहिजे असं नसतं ना. आपण एवढा अभ्यास केल्यानंतर 3-4 ऑप्शनपैकी कळतं अरे हा ऑप्शन रिलेव्हंट नाही आहे, ऑप्शनमधून इलिमिनेट केलं की हे उत्तर निघतं. अशा बेसिसवर किमान इथं 10, 25 पैकी, इथं 30 पैकी 10 आणि इथं 50 पैकी 45 हे पटण्यासारखं आहे. हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे. उगाच इथं आपण करत नाही आहे. तुम्हाला प्रश्नसहित दाखवतो मी. पुढे जाऊ आता ह्याच्या बेसिसवर टेंटेटिव्ह स्कोर काढू आपण. सांगा किती झाले? इझी कॅटेगरीतले 45 पकडले आपण 50 पैकी. इथं 30 पैकी 20 पकडले आणि इथं 10च पकडले. किती झाला स्कोर? 40, 50, 60, 70, 75. जे की ॲक्च्युली पेपर 4ला 150 पैकी एवढा स्कोर असतो मुलांचा. जनरली बघतो आपण टॉपर वगैरे सोडले तर त्यांचा जातो 80, 85, 90 प्लस. पण मॅक्झिमम जनता ही 150 पैकी 75च्या आसपास असते. काही जणांचं तर लिटरली 70, 65 अशी रेंज आहे यस ऑर नो. आणि ही फक्त आपण जी रेंज करतो 105 पैकी 75 म्हणतो, 150 पैकी नाही.
काय चाललं आहे काय नाही शांतपणे ऐकून घ्यायचं. ह्याच्यात तुम्ही कितीही नाही म्हणलात, अजूनही थोडं कमी करा म्हणलात तर 70 तर घेऊ शकता का नाही? येस ऑर नो? आणि राहिला आता सायन्स टेकचा पार्ट. 45 पैकी किती येणार तुम्ही इथं? हे जरी आपण 75 पकडले, हे 75 आणि प्लस आता हे किती घेणार तुम्हाला सर? 20 तरी किंवा 25 तरी यायला पाहिजे. सोडून द्या, चला एकदम 15 पकडले. तिकडं प्रॅक्टिकली पकडतो मी, असं उगाच हवेत गप्पा नाही मारते. एवढे घेतलेच पाहिजे, आलेच पाहिजे नाही येत ना. पेपर दिलं ना आम्ही, माहिती देतं प्रेशरमध्ये काय असतं काय नाही. ते बफर पकडूनच आपण जर 15 पकडले तर काय झाला स्कोर? 0, 7, 8, 9 बरोबर. 70, 80, 90 यस. हा 150 पैकी 90 सांगतोय आता. बरं ते पण हे सगळं मिनिमम लेवलला चाललं आहे. परत इथलचे कॅल्क्युलेशन्स तुम्ही तुमचे स्ट्रॉंग एरिया बघा. आता कोणी अर्थतज्ञ वगैरे केले असतील तर अर्थतज्ञाचे मार्क घ्या ना. इथं 10 पकडली, इथं 15 येऊ शकतात लिटरली. हे पण पॉसिबल आहे जर तुम्ही काम केलं. विशेषतः 2-2, 3-3 मेन्स दिलेलं ना, हे ॲडव्हान्टेज मिळतं. हा आकडा त्यांचा इथं वाढतो. त्याच्यानंतर परत मीडियम कॅटेगरीमध्ये पण तुम्ही जर थोडी डेप्थ ॲप्लिकेशन इंटरलिंकिंग केली असेल, अजून थोडाफार डेटा कुठला तरी वाचला असेल, काही जे असेल थोडंफार, तर तुम्हाला इथेही थोडा आकडा वाढायला मिळतो. इथं तुम्हाला आता ऑलरेडी मी पुढे नेऊन ठेवलेलं आहे. सो हे सगळं मिनिमम लेवल. त्यातही परत सायन्स टेकचे मी 15 पकडले. त्यात अजून तुम्ही 4-5 जरी वाढवलं, म्हणजे माझं काय म्हणणं आहे, कितीही नाही म्हणलं तरी GS4ला 90+ हे पॉसिबल ह्यावेळेस करून दाखवा. आणि फक्त इकॉनॉमिक्समध्ये हे इथं 75 हे सुद्धा पॉसिबल आहे. हे गणित किती जणांना पटलं मला खरंच कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. प्रॅक्टिकली तुम्हाला काही जणांना हे वाटत नसेल की सर कसं आहे, पण ह्याचा अर्थ मग आपण मेन्सला आल्यानंतर किमान काही अभ्यास करणं अपेक्षित आहे. हे सगळं मिनिमम लेवलला किमान शब्द 10 वेळा वापरतोय मी. जेवढं तुम्ही अजून ताकद लावाल, बरं तिथं निगेटिव्हिटी ठेवल्यामुळं कदाचित बरेच मार्क्स तुमचे हातचे जात असतील, तर हातचे जाऊ देऊ नका. आपला प्रॉब्लेम काय येतो माहिती आहे का, इथं कदाचित बघा आता मी काय म्हणतो ते, हे जे अर्थतज्ञ सिद्धांत थेरी त्यांची पुस्तकं किंवा 3-4 वर्षाचा डेटा, इकॉनॉमिक सर्वेचा डेटा, हे करून तुम्ही इथं 10वरून 12वर जाऊ शकता, 10वरून 15वर जाऊ शकता. ही मार्जिन फार जास्त वाढवता येत नाही, पण आपण ह्याच्यावर काम करतो आणि इथं मागे सरकतो. इझी कॅटेगरीमध्ये तुमचे लिटरली प्रामाणिक मला सांगा, ह्याच्यातले 10-10, 12-12 प्रश्न तुमचे चुकत आहेत. असे फीडबॅक आहेत विद्यार्थ्यांचे, सर हा येत होता प्रश्न, हा सर फारच इझी होता पण असाच झाला, सिली मिस्टेकच झाली, काही असू द्या, अरे इथं चुकूच नका ना. म्हणजे किमान तुम्ही चुका तरी कमी करा या कॅटेगरीमध्ये. हे हातचे मार्क आहेत. हे म्हणजे फुल टॉस आहे आयोगाचा. फुल टॉस बॉलवर 6 मारायचा असतो, क्लीन बोल्ड व्हायचं नसतं. हा तर यॉर्करच आहे, हा ठरलेलाच आहे. याच्यावर किमान विकेट तरी टिकवा, निगेटिव्ह तरी जाऊ नका. ह्याच्यावर 6 मारायचा विचार पण नका करू. पण इथं मात्र हा तुमचा एरिया इझीवाला. आता हे सगळं कॅल्क्युलेशन इथं मांडल्यानंतर मी तुम्हाला हे सांगेल, ही कॅटेगरी बघा. आता फक्त बोलबच्चन नाही, इथं लक्ष द्या. आता पुढे तुमचा अर्धा 1 तास हा आयुष्यातला महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. आवर्जून द्या. या इकडं आता सांगा, मी जे म्हणतो ते हे खरं आहे का? हा प्रश्न घ्या. कुठला प्रश्न आहे? इझी कॅटेगरी घेतला. इझी कॅटेगरी कुठला? 2023चा प्रश्न आहे, आयोगाचाच आहे. घ्या इथं, वाचा प्रश्न. अरे MDG SDG किती आहे तो साधा आकडा. ठीक आहे, एक प्रश्न झाला. मी आता याचं उत्तर खेळत बसणार नाही, ह्याचं ॲनालिसिस करत बसणार आहे. मी म्हणून ही स्ट्रॅटेजी आहे. आपल्याला एक्झॅक्टली पेपर 4मध्ये आयोगाकडून काय अपेक्षित आहे, म्हणजे 70+ मार्क फक्त 105 पैकी पॉसिबल आहेत का, येस ऑर नो. ही थेरी किंवा ही स्ट्रॅटेजी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवण्यासाठी मी हे करतो आहे. त्यामुळे ह्याचे उत्तर, ही कन्सेप्ट क्लिअरिटी, हे ॲनालिसिस इथं नाही करत आहे आपण. प्रश्नांची तुम्हाला डेप्थ दाखवतो फक्त. ठीक आहे, हे CSEP ह्याचे आता काय, जस्ट अध्यक्ष कुठले, कोण सदस्य असतो, हा घ्या. हा लॉंग फॉर्मवर सुटणारा प्रश्न आहे, बेसिक. ठीक आहे, अजून चला या इकडं. हा काय प्रश्न आहे, हा काय म्हणायचं याला, डेप्थ लेवल. आणि ही आयोगाची आधीपासूनची पद्धत आहे बरं का, ही आत्ताच विचारलं असं नाही आहे. जर आपल्याला ह्याच्यावरची प्रश्न येत नसतील तर आपल्याला विचार करावा लागेल ना की नको तो एरिया वाचायचा का, ट्रॅक्टरची संख्या वाचायची का, किंवा इथं तुम्हाला मी दिलेत बघा एक्झाम्पल, कृषी उत्पन्न बाजार समित्या किती आहेत. बरं, पोस्ट ऑफिसमध्ये बँक ठेवी जास्त आहेत का, RBIमध्ये ठेवी जास्त आहेत, 2016-17चा डेटा करायचा का, 4-5 वर्षापूर्वीचा डेटा करायचा का त्याच्यापेक्षा हे इथं केलेलं आउटपुट मिळतं. हे बघा, हे रुपयाचं अवमूल्यन कधी झालं, किती वेळा झालं, ह्याच्यात परफेक्शन आला. थांबा अजून दाखवतो. आता कितीही असं खेळत बसलो ना आपण, किती प्रश्न दाखवतो तुम्हाला. आता हे पण इन्फ्रावरचा, इन्फ्रास्ट्रक्चर, कोर डेटा, न बदलणारा स्टॅटिक डेटा काय आहे. राज्यसेवा मेन्सचे प्रश्न आत्ताचे रिसेंट पेपर घेतलेला मी, जुना नाही कुठला काढला, आणि तुम्हाला काहीतरी उगाच खुश करण्यासाठी दाखवतोय. काय आहे, नरसिंह समिती बघा, ही PDF टाकलेली आवर्जून अर्थनीती टेलिग्राम चॅनलवर ही PDF आहे. शांतपणे PDF डाउनलोड करा आणि बघून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की यस हे म्हणजेच राज्यसेवा पेपर 4 एवढंच. ह्याच्यातून मॅक्झिमम आउटपुट काढू शकतो आपण.
आणि आता तर शेवटचा काळ उरलेला आहे ना, त्यात इरिलिव्हंट डेटा काय करणार तुम्ही? या इकडे पुढं अजून चला. काय सेबी? अरे सेबीची स्थापना, सेबीचा वैधानिक दर्जा, फॅक्ट्स, बेसिक फॅक्ट्स. हे परत त्याचं केंद्र वगैरे कुठं काय असेल काय नाही. सहकार टॉपिक, तत्व, त्याची बदललेली तत्व, कुठलं अगोदरचं, नंतर परत DG कर्वे, मग आधुनिक तत्वे, जुनी तत्वे, फार बेसिक आहे रे. आणि या सगळ्या बाबतीतनं अजून तुम्ही कोणी बघितलं नसेल तर आपल्याच टेलिग्राम चॅनलवरनं या कृषी उद्योग सहकार ह्याच्या आत्ता अपडेटेड नोट्स टाकलेल्या आहेत. जस्ट त्यातलं मी म्हणतो नाही सगळं बघा, आपण सिलेक्टेड काहीतरी एरिया बघा, त्यात तुम्हाला हे सगळं राज्यसेवा मेन्सला विथ PYQ इन्क्लूड दिलेलं आहे. काय आहे? MPI कधी आला? 2010ला का काय? त्याच्याऐवजी त्याचे निकष काय आहेत? आरोग्य, शिक्षण, राहणीमान. बघा हे प्रश्न किती दाखवायचे अजून. आता हे WTOचा ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर, त्याच्याबाबतचे हे बॉक्सेस. काय प्रश्न आहे हा? या अजून मानव विकास निर्देशांक. परत इथं काय? पहिला मानव विकास निर्देशांक कुठं आला? काय त्याचं निकष काय? जन्माच्या वेळेचे वजन आहे का जन्माच्या वेळेचे आयुर्मान आहे, सरासरी आयुर्मान? एकदम बेसिक. लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत, अवस्था, पहिली अवस्था, दुसरी अवस्था, जन्मदर, मृत्यूदर जास्त कमी, दुसऱ्या अवस्थेत काय असतो, तिसऱ्या अवस्थेत काय होतो, मेरिट गुड, डिमेरिट गुड्स, बेरोजगारीच्या पद्धती, बेसिक. हे इथं तुम्हाला फिलिप्स वक्ररेषा, फिलिप्स वक्ररेषा, लॉरेन्झ वक्ररेषा, लॅफर वक्ररेषा, एकदम बेसिक लेवलला. किती अवघड प्रश्न आहे हा. आता काय सांगायचं? कॅलरी निकष, तेंडुलकर समिती, काय इथं कुठले कुठे, दांतवाला समिती, रंगाराजन, लकडावाला. आता हा सुद्धा भारतासारख्या विकसनशील देशात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कुठल्या अडचणी आहेत? जनरल प्रश्न हा. आपण एवढ्या लेवलला तर उत्तर देऊ शकतो. परत हे साधा फॅक्ट, खूप आता किती हे करू शकतो असं. हे इथं रेल्वे अर्थसंकल्प कधी मर्ज करण्यात आलेला आहे किंवा वर्गीकरण कुठलंही आहे, म्हणजे आपलं आता इकॉनॉमिक्स गाईड पुस्तक किंवा आपले सोर्स तर मी भरपूर वेळा टाकून झालेत की बाबांनो हे डायरेक्टली रिफ्लेक्टेशन आहे. कुठल्याही पुस्तकात तुम्हाला हे बेसिक डेटा मिळून जाईल. ह्याला फार ॲडव्हान्स काय करायची गरज नाही. हा स्टॅटिक डेटा आहे, न बदलणारा. इथं सुद्धा हे तुम्हाला लॉजिकच्या बेसिसवर हे करता येईल. पैशाची कार्य, खूप आता हे योजना घ्या. काय अजून किती दाखवायची तुम्हाला? आता पुढे जाऊ. तेच हे ह्याच्यात आता थोडेफार काही जणांना जड जातील, ठीक आहे, हरकत नाही. ते बफर पकडलेलंच आहेत मी प्रश्न. हे बघा हे योजनेचे. आता हा किती साधा प्रश्न आहे हा. काय? नॅशनल गोपालरत्न अवॉर्ड कशा संबंधित आहे हे माहिती पाहिजे. आपलं नाव विचारले, फार डिटेल विचारले का त्याची, कधी सुरुवात आहे, काय काय नाही. मग आता एवढं तर बेसिक माहितीच पाहिजे ना रे. ठीक आहे. हे PPP बाबतचा प्रश्न. परत एखादा कायदा, बेसिक स्टॅटिक डेटा, म्हणजे इतर काही फॅक्ट्स करण्याच्या ऐवजी हे फॅक्ट्स करा जे न बदलणारे म्हणतो आपण. स्टॅटिक कधी काही सुरू झालं आहे, समिती, संस्था, एखादा कायदा केलेला आहे, तसे प्रश्न आहेत ना तुम्हाला. म्हणजे ह्याच्यावर परफेक्शन नाही तर बघा ना 21 सगळीकडे ऑप्शन आहे. म्हणजे आयोग किती क्लोज करा, 18 ऑप्शन आहे. म्हणजे नको त्या ठिकाणी खूप एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा परफेक्शन आयोगाला अपेक्षित आहे तुमच्याकडून. म्हणजे हा जो ॲक्ट आहे नीतलचा तुम्हाला जो विचारलेला, हा मेजर पोर्ट ऑथॉरिटीज ॲक्ट, तर तो तुम्हाला नुसता माहिती असून चालत नाही. 21ला सगळ्यांना माहिती आहे. 4 ऑप्शन 21 2021 वाले. मग आता एप्रिल आहे, फेब्रुवारी, सप्टेंबर, डिसेंबर आहे, हे आयोगाला अपेक्षित आहे. त्यामुळं नको त्या एरियावर काम करण्यापेक्षा आहे त्या एरियावर परफेक्शन आणा, तुम्हाला उत्तर देऊन जाईल. नाही तर माहिती असूनही फायदा नाही, कन्फ्युजनमध्ये हे प्रश्न निघून जाईल. ठीक आहे. आता तुम्हाला थेट अशा ठिकाणी नेतो. अजून बघा आता हे काही प्रश्न असे आहेत. हां, हे करायचे का मला सांगा. पेपर कुठला आहे? 2023चा आहे. जुलै 2020 ते जून 2021 राजस्थानचा नागरी बेरोजगारी दर सर्वाधिक होता. परत इथं सिक्कीमचा. मग हा एरिया करायचा का, हा डेटा करायचा का, तुम्ही ठरवा. ठीक आहे. म्हणजे ह्याला बघूनच आपण काय करतो, दिशा बदलतो आपल्या अभ्यासाची, अशा प्रश्नांना बघून. पण ह्याचं प्रमाण किती आहे? परत हे बघा हा प्रश्न. 2021-22 परत ही अन्नधान्य उत्पादनाबाबतची आकडेवारी. परत इथं हा प्रश्न बघा.
31 मार्च 2022मध्ये महाराष्ट्र 175 सहकारी कारखाने होते. प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था एवढ्या होत्या 2022ला, पेपर 2023चा. आणि ही एवढी पर्टिक्युलरली आकडेवारी. बरं ही सापडत नाही असा मुद्दा नाही आहे. तुम्हाला सर मग ह्याचे सोर्स आहेत ना, आहे ना मग सोर्स. याच्यासाठी तुम्हाला मग फार मोठे मोठे सोर्स रिपोर्ट्स वाचावे लागतात, रेफरन्स बुक वाचावे लागतात, आणि त्यातून मग आउटपुट किती आहे हा मुद्दा आहे. बरं ते पण कधी, जेव्हा माझं असं म्हणणं हे करा एरिया सोडा म्हणत नाही आहे, पण आपल्याला बेसिक गोष्टी माहितीत का, साधे साधे प्रश्न चुकत आहेत. जर मग ते चुकत असेल तर ह्या ॲडव्हान्सकडे जाण्याचा आपल्याला अधिकार आहे का, नैतिक अधिकार म्हणतो आपण. म्हणजे जवळपास 50चा आकडा हा क्लिअर कट इझी कॅटेगरीमध्ये आहे. त्यातला एकसुद्धा प्रश्न चुकत नाही. ही जेव्हा स्टेज येईल तेव्हा तुम्ही ह्या डेटाकडे जायचं नाही, असं नाही. हे व्हॅल्युएडिशनसाठी म्हणायला, हे एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला मार्क, पण हातचे मार्क सोडून एक्स्ट्रा मार्क घ्यायचा इथं काही संबंध येत नाही. अजून दाखवतो, चला पुढं. फक्त सगळे इथं आता मी घेणं पॉसिबल नाही, तेवढा वेळ नाही आपल्याला. माझा मेन मुद्दा काय आहे तुम्हाला लक्षात आला असेल. हां इथं, हां परत ही भारतात एकूण ट्रॅक्टर विक्रीची संख्या तुम्हाला दिलेली आहे. त्यात कुठलं राज्य विचार करता मग उत्तर प्रदेश आहे का सर्वाधिक जास्त संख्या काय, हे ट्रॅक्टर उत्पादनाची संख्या करत बसायची आपल्याला. ठरवा तुम्ही काय करायचं ते. परत इथं हे 2023ला 2021-22ला मग ही अशी आकडेवारी. परत इथं सेम पेपर आहे 2023चा. 2016-17मध्ये भारताच्या निर्यातीमध्ये अभियांत्रिकी वस्तूंनी प्रथम स्थान पटकावले होते. मग आता किती वर्ष मागे जाणार, किती वर्षांचे करणार, थोडंफार आता आपल्याला ट्रेंड माहिती असल्यावर उत्तर निघू शकतं लॉजिक बेसिसवर, पण हे करायचं आहे का, आणि असे किती प्रश्न आहेत आणि ह्याचं काय आउटपुट मिळणार आहे तुम्हाला. सेम परत आता असे हे मार्क केलेले आहेत मी, हे बघून घ्या. हे इथं पोस्ट ऑफिसमधील एकूण ठेवी किती आहेत, काय आहेत. ठीक आहे, हा झाला 23चा पेपर आत्ता सांगितलेला. या इकडं परत तुम्हाला पहिल्यांदा नेतो. इझी, मीडियम, हार्ड क्वेश्चनची कॅटेगरी लक्षात आली. शांतपणे परत तुम्ही PDF डाउनलोड करा आणि तुम्हीच बघा. इथं हे जे समीकरण सांगितलं होतं, आता एक परत वेगळ्या अँगलने अजून दाखवतो तुम्हाला. हे 2 कीवर्ड लक्षात ठेवा, मी काय सांगतो त्याला. आता सगळं बघितल्यानंतर त्यात एक PDF बघा, तुम्हाला अजून छान अंदाज येईल. 2 वर्षांची PDF टाकलेली आहे. इथं सगळी 105 म्हणजे जवळपास 210 प्रश्न डिस्कस करायला गेलं तर 3-4 तास जातील. त्यातून आउटपुट काय, तर मी हेच सांगणार आहे तुम्हाला जे आत्ता सांगितलेलं आहे. पहिल्या काही 15-20 मिनिटात आत्ता जे डिस्कस केलेलं आहे हाच क्रक्स असेल. सगळे प्रश्न दाखवण्यापेक्षा दोन्हीही PDF टाकलेले आहेत, त्या बघा. आणि इझी कॅटेगरी, मीडियम कॅटेगरी आणि हार्ड कॅटेगरी तुम्हीच समजून घ्या. आणि त्याच्यानुसार आकडा इथं जर बघितलं आपण तर हे लो हँगिंग फ्रूट्स थिअरी ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. लो हँगिंग फ्रूट्स थिअरी आणि इनपुट आउटपुट रेशो हे 2 शब्द मी सतत वापरत असतो. आपल्याला काय सवय लागली माहिती का, सगळं मॉब जे आहे, मॉब मेंटॅलिटी म्हणतो आपण, सगळे करतात म्हणून आपणही करायचं. ठीक आहे, त्यांचा अनुभव वेगळा, त्यांची डेप्थ वेगळी, त्यांचा अभ्यास बेसिक गोष्टींचा झाला असेल. हे बघा ना, आपण कुठे आहोत स्वतःला विचारा आणि त्याच्यानुसार आपण इथं ठरवा की लो हँगिंग फ्रूट्स थिअरी म्हणजे हाताला येणारं फळ आधी घ्या. इझी 50 क्वेश्चन्स जे आयोग द्यायला तुम्हाला आता नाही, असं ते घ्या पटकन. त्यातला एकही चुकता कामा नाही. ते परफेक्शन आल्यानंतर तुम्ही पुढे मग जा. उलट असं नका सुरुवात करू की हार्ड कॅटेगरीपासून इझी कॅटेगरीकडे. मोठा आकडा तुम्ही काबीज करायचा आधी, त्याला लो हँगिंग फ्रूट थिअरी म्हणायचं. आणि इनपुट आउटपुट रेशो म्हणजेच तुम्ही अशी किती आकडेवारी करणार आहेत, कुठल्या वर्षांची करणार आहेत, म्हणजे जेवढी मेहनत तुम्ही देता, इनपुट देता, तेवढ्यापेक्षा आउटपुट आहे का, हा रेशो तुम्हाला कळायला पाहिजे. का उलट करायचं मग जे तुम्हाला मी आत्ता एरिया सांगितला, तुम्ही पण क्वेश्चन पेपरची PDF बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं, अरे हा एरिया म्हणजेच यस पेपर 4चा एवढाच एरिया आपण केला ते आउटपुट मिळतं. आणि आपल्याला किती मार्क घ्यायचे 105 पैकी. मी म्हणतो का तुम्हाला की 90, 95, 105 पैकी पॉसिबल आहे? नाही ना, मी सोडून दिलं ना. तुम्हाला जर मी म्हणत असेल 105 पैकी 70+ पॉसिबल आहे तर यस शक्यच आहे. म्हणजेच मग उरलेले जवळपास विचार करा, एवढा आकडा हा तुमचा मी सोडून दिला आहे. तुम्हाला नाही येत असेल गृहीत धरलेलं आहे तर किमान एवढी तरी तुमची यायला पाहिजे. कशाही पद्धतीनं करून तुमच्यात तुमचे स्ट्रॉंग पॉईंट, वीक पॉईंट कुठले एरिया आहेत काय ते बघा, ठरवा. हे म्हणजे हे इनपुट आउटपुट रेशो कशावर काम करायचं ते बघा. आता मी जे सांगेल त्याच्यात परत 2 कॅटेगरी करत, ह्या बेसिसवर 2 कॅटेगरी. एक म्हणजे आउट ऑफ सोर्स म्हणतो मी, आउट ऑफ बॉक्स म्हणा, आउट ऑफ सोर्स. ह्याला अनएक्सपेक्टेड एरिया म्हणू आपण किंवा अननोन एरिया म्हणू. इकडं ह्याला हेडिंग दिली आहे बेसिक
आणि ट्रॅडिशनल म्हणू आपण याला, म्हणजे आयोगाचा काही एरिया फिक्स आहे जो सतत आयोग विचारतो, याला आपण एक्सपेक्टेड म्हणू, आणि नोन एरिया. आता जर तुम्हाला लास्ट रिव्हिजन करायचं असेल इकॉनॉमिक्सला, तर हा एरिया जो आहे तो म्हणजे ट्रॅक्टरचं प्रोडक्शन कुठल्या राज्यात किती आहे, कोणत्या वर्षी, हा डेटा करावा लागेल. कृषी उत्पन्न बाजार समित्या, त्यांची संख्या, राज्यात काय अजून काय आकडेवारी त्याची असेल तर पोस्ट ऑफिस आणि बँका, RBI किंवा त्यांच्या ठेवी मग सर्वाधिक कुठे असतात, कोणत्या वर्षी होत्या, किंवा तांदूळ, गहू, तेलबिया, अजून काही असेल त्यांची प्रोडक्टिव्हिटी, त्यांचं प्रोडक्शन, ते पण 4-5 वर्षापूर्वीचं 2016-17 काय जे तुम्हाला विचारलं आहे, हे मी आयोगाचेच एरिया घेतले ना, माझे नाही आहेत. सो हे करायचं अननोन अनएक्सपेक्टेड एरिया, त्याच्यावर किती मार्क येतात, किती आहे, आणि ह्याच्यामुळे मग आपण काय करतो, इनसिक्युअर, लो कॉन्फिडन्स, मग ह्याच्यामुळे भीती वाढायला लागते आणि अस्थिरता वाढते. यस ऑर नो. जो हा एरिया आहे, आता कन्क्लुजनपर्यंत आलो का, आता थोडं समाधान वाटलं का, यस सर, उत्तर मिळालं. जी आम्हाला अस्थिरता निर्माण झाली, लो कॉन्फिडन्स झाला, इकॉनॉमिक्सबद्दल भीती निर्माण झाली, ती ॲक्च्युली ह्या एरियामुळे. आणि इथंच आता अजून दुसरा पॉईंट सांगतो, इकडे यात, जो आपल्याला क्लिअर कट आयोग पण सांगतं, दाखवतं, PYQ बघितल्यावर पण कळतं की ज्याच्यामध्ये सरळ सरळ बेसिक कन्सेप्च्युअल क्लॅरिटीची गरज आहे तुम्हाला. पुढे बेसिक फॅक्ट्स याची पाठांतराची गरज आहे, जसं की ज्याला न बदलणारे फॅक्ट्स म्हणतो मी आपण. काही काही ॲक्ट्स दाखवले तुम्हाला, ते बदलत नाहीत. समित्या आहेत दारिद्र्याच्या, कशाच्याही, तो आकडा. मग बेसिक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि बेसिक फॅक्ट्स हे जर दिलं तर तुम्हाला हे मॅक्झिमम आउटपुट मिळेल. जे एरिया आपल्याला नोन असतो, एक्सपेक्टेड असतो, आपल्या वाचण्याच्या सोर्समधून तो येतो. फक्त परफेक्शन नसल्यामुळं आपण इथं मार्क कमी घेतो. आणि ह्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं की आपण इकडं लक्ष दिल्यामुळं ह्याच्यातही मार्क मिळणार का नाही, हा तर पूर्ण जुगार टाईप आहे. काय विचारायला सांगताच येत नाही, हा फार मोठा समुद्र आहे. पण इकडं बऱ्यापैकी ती क्लॅरिटी आहे ना, यस हा एरिया म्हणजे आहे, एवढं म्हणजे येतं मला, थोडीफार अंडरस्टँडिंग. हे इथं तुम्ही जर ह्याच्यावर फोकस केलात तर बघा, आता तुम्हाला स्वतःला सिक्युअर आणि फुल कॉन्फिडंट फील होईल, जे की तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे. बराच एरिया तर हा प्रीचा आहे रे, तुम्हाला वेगळं काय करायचं आहे. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट, इथं असा कंटेंट, असा डेटा जो तुम्हाला पॉझिटिव्ह फील करायला लावेल, तो इकडचा आहे, याच्यावर फोकस करणं अपेक्षित आहे. ह्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही स्किपच करा, घेऊच नका. परत सांगतोय, तुम्ही कुठल्या स्टेजला आहात, तुमचा किती अभ्यास झाला आहे, हे सगळं तुम्ही ठरवू शकाल. मी आता एक जनरलाइज तुम्हाला इथं सोल्युशन देतो आहे. तुम्ही कुठल्या कुठल्या लेवलला आहात, खूप अभ्यास झाला आहे, अर्धवट झाला आहे, नाही झाला आहे, वॉट एव्हर, त्या कॅटेगरीमध्ये फक्त माझं एकच म्हणणं आहे, लास्ट कन्क्लुजन, या PDF बघितल्यानंतर आपण पराभव हा आधी स्वतः मनात करतो आणि नंतर रनात होतं. म्हणजे एक वाक्य असतं माझं, पराभव कधी हा आधी मनात होतो नंतर रनात होतो. इकॉनॉमिक्सबाबत काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे का, आधीच भीतीचं वातावरण, समजत नाही, त्यामुळे आधीच आपण डिक्लेअर केलं की मी हरणार आहे, नाही सर ह्या पेपरमध्ये माझा स्कोर होणारच नाही. पराभव आधी मनात झाला, मग रनामध्ये होणारच. माझं उलट म्हणणं आहे की मनाची पराभवाची जी भीती आहे ती काढून टाका, रनात बघून काय व्हायचं ते. आणि रनात बघण्यासाठी तर काय, आता तुम्हाला दाखवल्यानंतर 105 प्रश्नांचं कॅल्क्युलेशन सरळ सरळ बसतं. म्हणजे आजपर्यंत कोणी विचारसुद्धा केला नाही एवढा स्कोअर येऊ शकतं. मग तुम्ही म्हणा सर मग का स्कोअर येत नाही, मला हाच प्रश्न विद्यार्थ्यांना विचारायचा आहे की बाबांनो आजपर्यंत याच्यामध्ये मार्क का नाही येत, कारण आपण याच्या मागे खूप जास्त लागतो, नको तो एरिया. आणि आजच नाही, तुम्ही 29 तारखेला पेपर लिटरली घेऊन या, पेपर झाल्यानंतर आपण डिस्कस करू. हे व्हिडिओ पण माझा असेल, ती PDF पण माझी टेलिग्राम तशीच असेल. आय विल प्रूव्ह यू परत एकदा की एक बेसिक स्ट्रक्चर जे आहे की मिनिमम लेवलला आपण मार्क्स म्हणतो ना, ते लिटरली घेऊ शकतो. आणि आता फार धडपड परेशान होऊन जास्तीत जास्त मार्क वाढवण्यासाठी माझं म्हणणं आहे की चुका टाळा आणि जो एरिया झाला त्याच्यावर परफेक्शन आणा, हेच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. नाहीतर मग आता काय होतं की सगळेच जण हे वाचतायत, ते वाचतायत, आपल्याला इन्सिक्युअर फील होणं, सर ह्याचं हे झालं आहे, मग ह्यांच्या 2 मेन्स झाल्यात, तर कुठला तरी एक अधिकारी असतो, मग तोही एक्झाम देतोय. सर सगळं सोडून द्या, कॉम्पिटिशन तुम्ही तुमच्यासोबत ठेवा. तुम्हाला मिनिमम लेवलला एवढी रेंज गाठायची, तेवढी गाठा जी पॉसिबल आहे. बाकी कोणी सांगणारे भरपूर आहेत, आता माझं पण कितपत घ्यायचं हे तुम्ही ठरवा. इट्स ऑल अबाउट सजेशन, हे कम्प्लिटली सजेशन आहे. तुम्हाला घ्यायचं आहे नाही घ्यायचं आहे, ह्या मी सांगितलेल्या समजा एक्झाम्पल 10 पॉईंट सांगितले, 10 पैकी लिटरली 2च कामाला, 2च घ्या, 8 सोडून द्या. आणि माझंच नाही, सगळ्यांबाबतीत तसंच करा. तुम्ही स्वतःला जास्त ओळखता, तुम्ही ठरवा काय केलं आहे आणि इथून पुढे काय करायचं आहे. बाकी फार स्ट्रॅटेजीमध्ये चेंज करणे, सोर्समध्ये चेंज करणे अजिबात न करता, मी काय सांगितलं तुम्हाला की तुम्ही जर एखाद्या वेळेस इकॉनॉमिक्सकडे एक रिडिंग ठेवली असेलच, एक हात मारायचा असेल, तर तुम्हाला हा एरिया जो आहे ना हा जास्त आउटपुट देईल. आणि आयोगानेही तुम्हाला तेच जास्त विचारलेलं आहे, हेच सांगायचं कन्क्लुजन आहे. सो दिस इज ऑल अबाउट GS4. तुम्हाला याच्यावरून हे इथं लक्षात आलं असेल, जे पहिलं पेज दिलं होतं, जस्ट मिनिट,
यस, हे इझी, मीडियम, हार्ड आणि ह्या सेग्रिगेशनवरून आता क्लिअर कट तेवढंच कळतं. ह्याच्या व्यतिरिक्त तुमचे काय डाऊट आहेत, काय येतं, आवर्जून मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तुमच्या कमेंट्स, अजून कुठला एरिया काय अपेक्षित आहे, काही डिस्कस करू आपण, डोंट वरी. पण कॉन्फिडन्स लो करू नका. कोणी शिक्कामोर्तब केलं की इकॉनॉमिक्समध्ये मार्क येत नाहीत किंवा GS पेपरमध्ये मार्क येत नाहीत, तर तो मुद्दा असा आहे की आपण त्या एरियाला कधी समजून घेतलं नाही, डिमांड ऑफ द एक्झाम समजून घेतली नाही, म्हणून इरिलेव्हंट नको त्या गोष्टी फारच अशी डायरेक्शन चुकत होतो. म्हणजे आयोग ह्या ठिकाणी जातो, आपण ह्या ठिकाणी जातो, अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे कधीच मॅच झाली नाही ट्युनिंग. मी लिटरली तुम्हाला सांगतो, साध्या साध्या फॅक्ट्सवर, लॉंग फॉर्मवर आणि एकदम बेसिक कन्सेप्टवर प्रश्नांची संख्या खूप जास्त आहे. तर त्याच्यातला एकही चुकता नाही म्हणून मी वारंवार सांगत आलो आहे मागच्या अर्धा एक तासापासून. तर तुम्ही त्याच्यावरच काम करा, पेपर 4मध्ये मार्क्स येतील. बाकी ज्याचं ऐकायचं आहे, जे काही केलेलं आहे, हे सगळं तुमच्यावर ठरतं. सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा आणि पेपर 4ची भीती निघून गेली पाहिजे, होप सो. या सगळ्या कंटेंटबद्दल तुम्हाला काय वाटतं ते पण नक्की फीडबॅक तुमचे मेन्शन करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. कारण हा अँगल, हा ॲप्रोच पेपर 4बद्दल शक्यतो बाहेर आलेला नाही आहे. आपल्याला असंच सांगितलं जातं, हे वाचा, ते वाचा, YCME वाचा, इकॉनॉमिक सर्वे केंद्राचा, महाराष्ट्राचा, सगळं खरं आहे. पण ही बाजूही तुमच्या समोर येणं अपेक्षित आहे. त्यामुळे आवर्जून तुमचे जे फ्रेंड सर्कल आहे त्याच्यात टाका. बाकी त्यांना जे घ्यायचं आहे ते घेतील, नाही तर सोडून देतील. तुम्हाला ज्याला फायदा करून घ्यायचा आहे ह्या कॅल्क्युलेशनचा करा. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथं जस्ट नंबर देतो. काही डाऊट असेल पर्सनली तुमच्या ह्याच्यानुसार फोन करा आणि पेपर 4बद्दलचे लास्टवाले काही एरिया असतील तर ते नक्कीच तुम्ही ह्याच्याबद्दल हे करू शकता. चालेल, सो भेटू. ऑल द बेस्ट. लास्ट ऑब्जेक्टिव्ह आहे, याचं प्रेशर न घेता पॉझिटिव्हली घ्या सगळं. बाकी सगळेजण एकाच लाईनमध्ये असतात, असं वाटतं आपल्याला की माझाच अभ्यास कमी झाला आहे किंवा बऱ्याच जणांचा फर्स्ट अटेम्प्ट आहे. ह्याच्यावर वेगळं काहीतरी सांगेल मी. म्हणजे तुम्हाला एक जनरल जो पॉईंट आहे, बऱ्यापैकी सगळेजण विशेषतः नवीनवाले पहिल्यांदाच हे करतायत त्यांच्यासाठी असेल. आणि जुन्यांनी पण नेमकं काय केलं आहे तो मोटिवेशनचा पार्ट नंतर घेऊ. आता मी प्युअरली कंटेंटबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे. सो याच्याबद्दलचे फीडबॅक नक्की मेन्शन करा, आवडला तर लाईक करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. ऑल द बेस्ट. भेटू पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.